भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मनाभं वसिष्ठं शक्तिस्तत्त्वपराशरञ्च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमठाशिशिष्यं श्रीशङ्कराचार्यमठास्य पद्मपादैर्जहस्तामूलकं च शिष्यम् तन्त्रं वार्तिकारणं सन्ततमहं श्रुति स्मृति पुराणानामालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरो गुरुरात्मेति वस्तुभेदविभागे व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले वेळोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत. अमृतानुभवाचे हे 8वे प्रकरण ज्ञानखंडामुळे चालू आहे. देवा आपल्याला त्यांचा या प्रकरणामध्ये अनुभव सांगत होते. अशा महात्म्यांचा अनुभव ऐकून आपल्याला फार लाभ होतो. आपली चित्तवृत्ती, आपलं मन, आपली बुद्धी एकदम स्वच्छ व्हायला, प्रकाशित व्हायला सुरुवात होते. ज्ञानवांची ही जी अनुभूती आहे ती अनुभूती आम्हाला सगळ्यांना यावी असा ज्ञानवांचा आग्रह आहे आणि म्हणूनच ते आपला अनुभव सांगून द्यायला असे आत्मानुभव कोणालाही सांगता येत नाही. आत्मानुभव सांगण्यामध्ये सांगणाऱ्याला दखून जावं लागतं, कारण तो विषय शब्दांचा वाणीचा नाही हे ज्ञानवाही सांगून राहिले. मग असं असताना सुद्धा ज्ञानवा आपल्यासाठी सांगतायत. ज्ञानवानी काल 7वी ओळी सांगितली या प्रकरणातली की हे जे आत्मतत्व आहे, हे जे आत्मस्वरूप आहे ते कुठे लपवतही नाही आणि कुठे प्रगतही नाही.
कारण लपण्यासाठी त्याला कुठे जागाच नाही, कारण ते सगळीकडे पसरलेलं आहे. ते जर सगळीकडे पसरलेलं आहे तर ते लपेल कुठे? आणि प्रगट होणं म्हणजे ह्या वस्तूच्या साक्षात प्रगटही होत नाही, कारण ते सूक्ष्म सूक्ष्म आहे. तेव्हा अतिसूक्ष्म अशा त्या तत्वाला प्रगट होणं जमत नाही. त्यामुळे आहे त्या अवस्थेमध्ये ते असतं नाही. आता आजची 8वी ओळी येते. या 8व्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगणारे किंबहुना श्री निवृत्ती, किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जया स्थिती, किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जया स्थिती, हे काय देऊ हाती वाचेचिया, हे काय देऊ हाती वाचेचिया. काय सुंदर होईल, अतिशयच होते. ज्ञानोबा आपला अनुभव सांगणारे, माझ्या श्री सद्गुरूंनी निवृत्तीला मला अशा स्थितीत ठेवलेले आहे. मी ज्या अवस्थेत आहे, जी आत्मस्थिती आहे माझी, त्या आत्म्यामध्ये मला ठेवलेले आहे माझ्या गुरुंनी. श्री निवृत्ती ठेविलो असून ज्या स्थिती, मला ज्या स्थितीमध्ये ठेवलेले माझ्या गुरुंनी, ती स्थिती मला काय देऊ हाती वाचेचिया. तेव्हा अशा स्थितीला मी वाणीच्या वाचेच्या हातामध्ये कसं काय समजू? वाणीच्या वाचेच्या हाती देऊन म्हणजे शब्दांच्या हातात देऊन. माझी जी आता माझ्या सद्गुरूंनी जी अवस्था निर्माण केली, स्थिती निर्माण केली, ती अशी काही अगम्य आहे, अशी काही अनाकलनीय आहे, अशी काही दुर्गम्य आहे, ती वाणीनं सांगता येणारी नाही, शब्दांनी सांगता येणारीच नाही, तिच्यासाठी शब्दच नाही. मग ती वाचेच्या हाती म्हणजे वाणीच्या हाती कशी काय दिली? आता यावरून तुम्हाला कळलं की आत्मस्थिती ही अशी काही स्थिती असते की ती बोलून दाखवतात, सांगता येत नाही. तिचं वाणी बंद होऊन जाते, दोन बंद. म्हणून जे जे सद्गुरू, जे महात्मे आत्मस्थितीमध्ये जातात, ते त्या आत्मस्थितीमध्ये रंगून जातात. आणि मग आपल्यासारखी माणसं ज्यांना तो अनुभव नाहीये, ते जेव्हा त्यांच्या चरणाजवळ जातात आणि प्रार्थना करतात, महाराज सांगा ना, तेव्हा ते काय बोलू शकत नाही, ते चुप राहतात, मौन राहतात. तेव्हा मौन ही त्यांची स्थिती राहते. ते वाणीनं काही बोलू शकत. बंद करायचं ज्ञानोबा ही अवस्था अशी काही अवस्था आहे की ती शब्दांनी प्रगट करता येत नाही. आणि आपल्या जवळ तर वाणीच्या शिवाय, शब्दांच्या शिवाय, भाषेशिवाय दुसरं काही माध्यम नाही प्रगट करायला, सांगायला. आपल्या पोटात थोडसं दुखलं तरी लगेच जाऊन आपण डॉक्टरला, वैद्याला सांगतो की मला असं होतं, तसं होतं, ते होतं, ते होतं. हे जे आपले सगळे व्यवहार चालतात ते वाणीच्या माध्यमातून चालतात. शब्दाशिवाय आपला कुठला व्यवहार चालत नाही.
परंतु ही जी अवस्था आहे ज्ञानावस्था, ही अवस्था अशी काही विलक्षण अवस्था आहे की ती शब्दांनी सांगता येणारी नाही. लोक धर्म तुम्ही आम्हाला आता ही जी अवस्था सांगता जी वाणीलाही अशक्य आहे, पण तुम्ही सांगताना ती वाणीच्याच माध्यमातून आम्हाला सांगून राहिली का? पण केव्हा सांगता येते? ज्या अवस्थेतून ते खाली आलेले तेव्हा सांगू शकतात. त्या अवस्थेत मी सांगता येते. जसं झोपेतून उठल्यानंतर आपण बोलायला लागतो, हे तर खरं की नाही? झोपेत होतो आपण, झोपेमध्ये आपल्याला काही शुद्ध नसेल, झोपेतून आपण जागी झालो मग आपली वाणी सुरू होते. तसं ज्ञानी म्हणतात की ही जी आत्मस्थिती आहे त्या आत्मस्थितीतून पुन्हा सामान्य अवस्थेत येतो तुमच्यासारखा, आणि मग सामान्य अवस्थेत आल्यानंतर तो जो अनुभव असला घेतला तो शब्दांच्या माध्यमातून समोर समजायला. परंतु त्या अवस्थेमध्ये असताना मला काहीही सांगता येत नाही, बोलता येत नाही. असा हा सगळा प्रकार आहे. तेव्हा आत्मस्थितीमध्ये असलेले महात्म्याची पुण्यता घेऊन जातात. हा आपल्या महात्म्यांचा आपल्याला नेहमी असा प्रत्यय येतो. जन्म समजले हे जे स्थान आहे ते आत्मस्थितीचं ठिकाण आहे ना, ते अवाच्य आहे. अवाच्य म्हणजे वाणीने सांगता न येणार, बोलता न येणार, अवाच्य म्हणतात त्याला. त्या ठिकाणी कुठलीही भाषा नाही. त्याचे वाणी तसं वर्णन करू. माझ्या सद्गुरूंनी श्री निवृत्तीनाथांनी ही अवस्था मला कशी प्राप्त करून दिली. ते म्हणतात माझे सद्गुरू हेच मी आत्मस्वरूपातले आहे. गुरु सद्गुरू जे असतात ते आत्मस्वरूपातूनच सांगत असतात. त्यांचं नाव निवृत्ती आहे. प्रवृत्तीच्या विरोधी निवृत्ती नाही. प्रवृत्ती आणि निवृत्ती हे एकमेकांच्या सापेक्ष अवस्था आहे. जगाकडे जाणं ही प्रवृत्ती आहे आणि जगातून परत येणं, परत फिरणं ही निवृत्ती आहे. लोक नोकरी करतात आणि नोकरी सद्गुरूची निवृत्त होतात. ही अशी निवृत्ती आणि अशी प्रवृत्ती ही ती तिच्या सद्गुरूच्या नावात नाही. ते निर्वृत्त आहे, वृत्ती शून्य आहे. वृत्ती शून्य जी अवस्था असते पुन्हा निवृत्ती कुठली वृत्ती नाही तिथे, आणि जिच्या वृत्ती शून्यता असते ती आत्मस्थिती असते. माझे सद्गुरू जे आहे ते निवृत्तीनाथ आहे, म्हणजे त्या वृत्ती शून्य अवस्थेत नाथ आहे. आणि तेच मग मला अशा अवस्थेमध्ये ठेवू शकतात. सामान्य माणसाचं काम नाही. तेव्हा सद्गुरूची जी स्थिती असते ती स्थिती काही आपल्या शिष्याला लाभ मिळतात. आपल्याला असं सांगणारे तुम्ही हा जो अमृतानुभव असा ग्रंथ आहे तो आता तुम्हाला मी सांगतो आहे, तो तीन वृत्ती तुम्हाला लाभावी म्हणून सांगतो. सामान्य माणसांना निवृत्ती शब्दाचा अर्थ प्रवृत्तीचा उलट ही स्थिती समजतात, पण तसं नाही.
आत्मस्थिती आत्मानुभव जीव ब्रह्म न करा असं भगवान शंकराचार्यांनी सांगितलं. आणि हा जो आमचा जीव भाव आहे ना तो ब्रह्मच होऊन जातो, तो आत्मस्वरूप होऊन जातो. अशी जी अवस्था तिला निवृत्ती असं म्हटले. तेव्हा असली जी निवृत्ती आहे आणि असले जे आमचे श्री सद्गुरू आहे सांगता येत नाही मला. तेव्हा या गोष्टी शब्दांनी बोलत करण्यासारख्या नाही. मग शब्दांनी ज्ञान मला सांगतायत, परंतु आता शब्दांनी ऐकून आम्हाला तो अनुभव येईल का? ज्ञान आपल्याला शब्दांनी समजेल. ज्ञान म्हणतात मी जरी आता तुम्हाला ही माझी अवस्था तुम्हाला शब्दांनी सांगत असलो तरी अनुभव येण्यासाठी तुम्हाला साधनच करावं लागेल, गुरूंचंच मार्गदर्शन घ्यावं लागेल. कारण गुरूशिवाय साधनेशिवाय त्यांच्या निस्थिती प्राप्त होणार नाही. आता ज्ञानोबा पुन्हा या कथनामध्ये अज्ञानाचं नाव घेऊन राहिले. नदी मुली जी येते त्या नद्या मुलीमध्ये ते म्हणून राहिले तेच समोर भावया, तेच समोर होवावया अज्ञानाचा पाडू कासया. तेच समोर होवावया अज्ञानाचा पाडू कासया. केवते मेलिया माया होऊ पाहिजे, केवते मेलिया माया होऊ पाहिजे. या ठिकाणी गणगणी यांची फार मोठा मुद्दा सांगितलेला आहे. अतिशय करुणाळू आहे, दयाळू आहे, प्रेमळ आहे. भक्तांवर तिचं अतिशय प्रेम असतं. साधकांना देऊन काय नाही आणि कसं त्यांना आत्मस्वरूपामध्ये घ्यावं म्हणून तळमळ करते. परंतु साधकी तशाच पात्रतेचा असला तर तो जाऊ शकतो ना. समजा गुरुला खूप वाटतं की आपल्यासाठी आपले शिष्य व्हावे, चांगले व्हावे, परंतु त्या शिष्यांची मन, त्यांचे आचरण, त्यांचे अंतःकरण ही जर बिघडलेली असली तर कसं काय ते म्हणून आता ज्ञानोबा यांना असं सांगतात तेच समोर होवावया अज्ञानाचा पाडू कासया. ज्ञानोबा सांगणे की अहो शिष्यांनो, अहो भक्तांनो, अहो साधकांनो, त्यांच्या अंतःकरणामध्ये जे अज्ञान भरलेले आहे वास्तविक अज्ञान अज्ञानाला जरूर सांगा देत नाही. म्हणजे हे अज्ञान जे आहे ते आपल्या समजुतीचं असतं, आपल्याजवळ अज्ञान नाही. म्हणून ज्ञानोबा आपल्याला असं सांगताय की अज्ञानाचा पाडू कासया समोर होवावया. त्या आत्मस्थितीच्या समोर जाण्यासाठी या अज्ञानाला धाडसच नाही पाडू. आणि ते अज्ञान तुमच्या जे अंतःकरणामध्ये भरलेले आहे, चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये जे आहे ते त्या आत्मस्थितीच्या समोर जाऊ शकत नाही. जाण्याचं त्याला धाडसच होत नाही. कारण अज्ञान जर त्या आत्मज्ञानाकडे गेलं, आत्मस्वरूपाकडे गेलं तर ते शिल्लकच राहत, सटकन नसून जात. आमच्या अंतःकरणामध्ये जी अज्ञानाची कल्पना आहे ती कल्पना
आत्मस्वरूपाच्या अवस्थेपुढे जाऊ शकत नाही आणि गेल्याबरोबर तसे होते की ते मेलिया माया होऊ पाहिजे. माया जर मेली, माया म्हणजे अज्ञान, संभ्रम, हा जो संभ्रम, ही जी माया, ही जी भ्रांती, ही जर मेली का तर ती पुन्हा जिवंत होऊ शकते. मायेला मारायचंय का? मायेला म्हणजे कोणता? माया ही जी भ्रांती, ही जी अज्ञानाची अवस्था आमच्या अंतःकरणामध्ये आहे, ते अज्ञान नष्ट करायचं आणि ही जाणवता केली ते मेलिया माया होऊ पाहिजे. आणि एकदा ती माया मेली रे मेली, त्या आत्मस्वरूपापुढे ती माया जाऊ शकत नाही, ते अज्ञान जाऊ शकत नाही. आणि जर गेलं तर ते नष्ट होऊन जातं, मरून जातं. म्हणून माया नावाची जी भ्रांती आमच्या चित्तामध्ये, ती भ्रांती, तो मोह, तो संदेह, त्या शंका या आत्मस्वरूपापुढे टिकत नाही आणि नष्ट होऊन जातात. माया मेली याचा अर्थ खरोखरच ती आपल्यासारखा देह धारण करतेच नाही. माया मरते याचा अर्थ माया बाधित होऊन जाते. जे अज्ञान आहे ते अज्ञान, ते ज्ञान त्याला नष्ट करून जातं, ज्ञान त्याला घालून देतं, म्हणजे ते अज्ञान हात लागले बाधित होऊन जाते, नष्ट होऊन जाते. तशी जी माया आहे, माया म्हणून देह नाहीये आणि तो मेला. माया मेली शब्दाचा अर्थ असा आहे की माया ज्ञानाने, आत्मज्ञानाने बाधित होऊन गेली, नष्ट होऊन गेली, समाप्त होऊन गेली, दूर चालली गेली, निघून गेली, असं त्याचा अर्थ ज्ञान करतो. आणि मग माया जर बाधित होईल, माया जर नष्ट होऊन गेली, तर मग ती पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. त्यांना आत्मस्वरूपाच्या प्रकाशामध्ये स्थिती स्वरूप माया म्हणजे जी कल्पित अशी भ्रांती आमच्या चित्तामध्ये असते, मोह म्हणा, ममता म्हणा, आसक्ती म्हणा, या रूपाने ती राहते. आणि ती अशी माया आमची नष्ट झाली नाही झाली की मग ती पुन्हा निर्माण नाही. कारण तिला जिवंत करण्याचं कुठलंही साधन नाही. लोक म्हणतात माया नष्ट झाल्यानंतर तुला जिवंत होता येईल. पण ती केव्हा त्या आत्मज्ञानाच्या पुढे आली तेव्हा ती बाधित होते. सामान्य ज्ञानाच्या पुढे माया तिचा पूर्ण सामान्य ज्ञानाने ती आणखी वाढते. हे जगाचं जे लौकिक ज्ञान आहे ना, या ज्ञानाने ती माया आणखी फोफावते आमच्या अंतःकरणामध्ये. तेव्हा मायेला नष्ट करायचं असेल तर त्या आत्म्याचाच प्रकाश आणता येईल. ती आत्मस्थिती आपल्या पुढे यायला पाहिजे. तेव्हा अज्ञानाचं आवरण लोक आता बघ झाला. या डाव्या ओळीमध्ये आता ज्ञान आपल्याला सांगायले अज्ञानाचा प्रवर्तू, अज्ञानाचा प्रवर्तू नाही जया गावा आतू, अज्ञानाचा प्रवर्तू नाही जया गावा आतू, तेथे ज्ञानाची तरी मातू कोण जाणे, तेथे ज्ञानाची तरी मातू कोण जाणे. हा सांगवे अरे ज्या गावामध्ये अज्ञान जाऊ शकत नाही,
अज्ञानाचा प्रवृत्तीमध्ये प्रवेश होणं. अज्ञान ज्या गावामध्ये प्रवेश करू शकत नाही, जाऊ शकत नाही. अज्ञानाचा प्रवृत्ती नाही ज्या गावात, गाव शब्द असा आपल्याला कळण्यासाठी धर्मवादी घेतलेला आहे. हे गाव म्हणजे आपल्या अंतःकरणाला गाव म्हटलेले. मन, बुद्धी, चित्त, ही जी अंतःकरणामध्ये 4 इंद्रिय आहेत ना आमची, तिथे अज्ञान राहतं. लक्षण आहे सुद्धा. आपल्या मनामध्ये अज्ञान राहतं, बुद्धीत अज्ञान राहतं, चित्तात अज्ञान आहे, अहम मध्ये अज्ञान आहे. आता प्रत्येकाचा अज्ञान समजून घ्यायचा. जेव्हा अहम मध्ये अज्ञान असेल, हा अहम आहे, तू कशाला मी म्हणून राहिला रे? म्हणून राहिला, तू कशाला म्हणून राहिला? तो देहालाच म्हणत असेल, त्यांना आत्मा पाहिलेला नाही, मग तो देहालाच म्हणला ना आम्ही. हे झाला हे अहमचं अज्ञान, मनाचं अज्ञान बरोबर. आणि हे मन तर भरपूर नाही म्हणतात. मनामध्ये फार मोठा अज्ञान राहतात. कारण मन सगळ्या इंद्रियांना चालना देणार आहे ना. मन हे जे आहे ते इंद्रियांचं मालक आहे. आपली सगळी इंद्रिय मनाच्या अधीन आहे. मनाच्या अधीन असणाऱ्या सगळ्या इंद्रियांकडून जे गोळा होतात, जे संस्कार येतात, कर्माचे, विचारांचे, नाना प्रकारचे संभवांचे, आमच्या इंद्रियांनी जमा केलेले हे सगळे संस्कार म्हणजे मनाचे काय आहे? दोष आहे. मनाची मलिनता आहे, मनाची माया आहे. तेव्हा मनामुळे जास्त मलिन होतो. आणि मन शुद्ध करणं भगस कठीण आहे. मनाला शुद्ध करणं म्हणजे अति कठीण आहे. कारण आम्ही मनाच्या ताब्यात असतो, आमची इंद्रिय मनाच्या ताब्यात आहे. नंतर मनाला शुद्ध करायचं आणि मन अतिशय चपळ आहे, अतिशय चंचल होते. तेव्हा अशा चंचल आणि चपळ मनाला आवरणं, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, ताबा ठेवणं, त्याच्यावर म्हणून मनाचं हे जे स्वरूप ज्ञानावर म्हणतात ते अज्ञानाचं नाव आहे. अहम अज्ञानाचं नाव झालं, मन अज्ञानाचं नाव झालं. आता बुद्धी विचार करणारी शक्ती आहे, विवेक करते, निवाडा करते, चांगलं वाईट निर्णय देते बुद्धी. पण जेव्हा बुद्धी मलिन होऊन जाते, तिच्यामध्ये माया येऊन जाते, तिच्यामध्ये अज्ञान येऊन जातं, मग अज्ञानी जी बुद्धी असते ना, तिला हे समजत नाही चांगलं कोणतं वाईट. तिला विवेक येत नाही. आणि पुष्कळशा लोकांना विवेक येत नाही. विवेचन विवेक विवेचन करणं, निवडणं. जसं आपण तांदळाचे खरी निवडत असतो. आता जरा डोळे तो बरोबर निवडू शकतो, ते खरी पांढरे असतात. आता त्या पांढऱ्या खड्यांना तांदळामध्ये मिसळलेले असल्यामुळे त्यांना निवडून काढणं पाहिजे ना. तसं बुद्धीचं काम. बुद्धी विवेचन करते, विवेक करते, निवडते, ती चांगलं वाईटाचं आम्हाला विवेचन करून सांगते. विचारामध्ये मालिन्य येऊन जातं, त्यांचे विचार नवीन होऊन जातात. आणि विचारांचं जे मालिन्य आहे ना,
ज्याचे विचार मध्ये घेऊन जातात ना, तो स्वतः तर बिघडलेला आहे, पण तो अनेकांना बिघडवतो. मनाचं विचार बुद्धीचं मालिन्य फार वाईट, परंतु तो जो उपदेश करेल, त्याचं जे प्रवचन असेल, त्याचं जे सांगणं असेल, तो त्या बुद्धीने सांगणार ना, आणि त्या बुद्धीमध्ये जर मलिनता असेल, त्याची मलिनता त्या विचारांमधून त्या माणसांच्या डोक्यामध्ये शिरते, आणि ती माणसं मग तशा विचाराची बनतात. आजकालचे हे जे पुढारी आहेत ना, आपल्या पक्षाला पाहिजे, आपल्या पक्षाला ते तसंच करतात. मग त्या सगळ्या पक्षातल्या त्या लोकांना आपल्या पक्षातल्या लोकांना विचाराने ते भ्रष्ट करतात. त्यांना स्वतंत्र विचारच करू देत नाही. ते म्हणतात मी सांगतो ना तसं वागायचं, मी सांगतो ना त्यालाच हात वर करायचा, हे 2-5 वेळा करा हात वर चालू सगळ्यांच्या. आता त्या ठिकाणी किती वैचारिक मालिन्य बघा तुम्ही. कित्येकांना वाटतं की हे काही बरोबर नाहीये. तेव्हा वैचारिक मालिन्य म्हणजे विचाराचं हे मायेचं गाव आहे असं ज्ञान म्हणतात. अहमचं सांगितलं, मनाचं सांगितलं, नंतर बुद्धीचं सांगितलं. आता चित्त. चित्त म्हणजे काय माहिती का? चित्त हा साठा आहे, संग्रह आहे. जसं आपले गुदाम असतं किंवा घरामध्ये एखादी खोली असते, आणि त्या खोलीमध्ये आपण बाहेरून सामान आणला, सगळं त्या खोलीमध्ये ठेवत जातो, भरत जातो ती खोली. अशा अनेक वस्तू त्या खोलीमध्ये भरल्या की ती खोली त्या सामानाने गजबजून जाते. तसं हे चित्त आहे आमचं. चित्तामध्ये आम्ही खूप भरतो. मनाने आणलेले संस्कार, विचारांनी आलेल्या गोष्टी, अहमने प्रगट झालेल्या आचरणाच्या गोष्टी, या असंख्य गोष्टी सगळ्या चित्तामध्ये सांगणार. म्हणून चित्ताशय म्हणतात. तो तलाव आहे. जसं तलावामध्ये सगळं सगळीकडून पाणी येतं आणि ते साठतं ते पाणी, त्याप्रमाणे आमच्या देहामध्ये असलेला हा अंतःकरणातला जो तलाव आहे चित्त नावाचा, हा घाणेरडा होऊन जातो. ते आपले तलाव घाण होऊन जातात ना. सकाळचं पाणी गेलं तिथं, मग तो तलाव चांगला राहील जाऊन. तसं आमच्या चित्तामध्ये अनेक प्रकारचे प्रवाह विचाराचे येतात, मनाकडून येतात, अहम करून येतात, संस्कार येतात, सगळे जमतात तिथं, आणि चित्ताचं मलिनत्व निर्माण जातं, मलिन जातं. हे मायेचं गाव आहे, चित्त आहे. म्हणून म्हणतात अज्ञानाचा प्रवर्तू नाही ज्या गावात. अरे ज्या गावाच्या आत अज्ञान जातच नाही, म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहम ही जी अंतःकरणाची चतुर्थी आहे, या गावाच्या आत अज्ञान जाऊ शकत नाही. अज्ञान नाहीच आहे तिथं. जर अज्ञान तिथं जाऊ शकत नाही, तर मग त्या अज्ञानाला दूर करण्यासाठी ज्ञान कशाला जाईल तिथं? ज्ञानाचं कार्य काय? त्या अज्ञानाला दूर करायचं. म्हणून जाणू म्हणतात तिथं मग ते ज्ञानही जात नाही, अज्ञानही जात नाही, ज्ञानही जात. त्यांना अज्ञान हे दूर करण्याचं कार्य ज्ञान करतं, आणि ज्ञान आणि अज्ञान हे एकमेकांना सापेक्ष आहे. कारण ज्या मायेनं, जे मायेचं गाव आहे, त्या मायेच्या गावामधली ही सगळी घाण, जी माया, ती जी अज्ञानाचं कार्य करते, ते दूर करण्यासाठी ज्ञान द्यावं लागतं, आणि त्या ज्ञानाने ते मायेचं कार्य बंद करतं. अर्थात हे दोन्ही माया आणि अज्ञान हे एक आहे, आणि त्याच्या सापेक्ष असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान. तेव्हा हे दोन्हीच्या
गावामध्ये नसतो. पण आता अज्ञानाचा प्रवर्तू नाही ज्या गावातून तेथे ज्ञानाची तरी मातू कोण जाणे. अहो तिथं मग ज्ञान तरी कशाला जाईल, त्याची मात काय तिथं, त्याची काय छाती तिथे जाईल त्याची निराकरण. तिथं ज्या अंतःकरणामध्ये अज्ञानच नाहीये तिथे हे लौकिक ज्ञान जमतरी काय. तुमचं ज्ञान लौकिक ज्ञान, अज्ञान सापेक्ष ज्ञान ते जात नाही असं होत आहे. आत्मज्ञान तर आहेच मध्ये. तात्पर्य असं की ज्या गावामध्ये रोगच फैललेला नाही तिथे डॉक्टर कशाला जायलो, त्या डॉक्टरला धंदा चालेल का मग बिचारा मुशी पाठी लावून बसतो, काय करावं कुणीच येत नाही. त्याची अशी इच्छा असते की गावातल्या लोकांना सगळ्यांना रोग व्हावे आणि बरोबर माझ्याकडे यावे. चांगली इच्छा आहे काही, पण त्याला पैसा, त्याचा धंदा. दुसरी इच्छा आहे, चांगली इच्छा नाही. वास्तविक डॉक्टरचं काम परोपकार करण्याचे, ज्याला काही झालं असेल त्याला नीट करणं हे तुझं उपकाराचं कार्य आहे. पण तू जर असं म्हणायला लागला की या गावातल्या सगळ्या लोकांना कुणी नाही रोग व्हावे, त्यांनी बरोबर माझ्याकडे यावे आणि मी पैसा कमवावा, त्यांना आज डॉक्टर तेच करून राहिले. तात्पर्य असं, ज्या गावामध्ये कुठलाही रोग नाहीये, कुठलंही काही नाहीये, तिथं डॉक्टरांचं काही चालत नाही. डॉक्टर जाईल कशाला. आणि जिथं शरीरामध्ये रोगच नाही तिथं औषध देईल तरी कशाला, विनाकारण औषध कशाला घ्यायचं, रोग म्हणून काही नाही. तेव्हा तात्पर्य असं, ज्ञान होता तिथं औषधाचा तिचा उपयोग त्या गावाला. त्याप्रमाणे ज्ञान आपल्याला सांगणारे जड वस्तूमध्ये ज्ञान नाही. गोष्ट लक्षात घ्या. आता हा ही छान आहे, हे आपोआप वागणार नाही, कारण ती जड आहे बिचारी, तिला ज्ञान आहे का. माझ्यामध्ये आवाज आहे, चांगला गोड आवाज येतो, हे तिला काहीच माहिती नाही. म्हणून तिची छान जे ही जड आहे. जड म्हणजे चेतन नाही, समज नाही, ज्ञान नाही, कळत नाही, तिला जड म्हणतात. म्हणून जड वस्तूमध्ये ज्ञान नसतं. उलट जड वस्तू आम्हाला अज्ञान देत असतात. पुष्कळ वेळा जड वस्तू अज्ञान कसं देतात. समजा लहान मुलाला जर म्हटलं का रे बाळा हे काय, त्याला माहितीच नाही, त्याला काही वाजवलं नाही, काही नाही, ऐकलं नाही, मला नाही माहिती काय आहे, त्याला अज्ञान देणार. या झांजेचं अज्ञान त्या लहान मुलाने वाचवले नाही, पाहिली नाही, त्याला त्याचं अज्ञान आहे. म्हणजे जड वस्तूमुळे अज्ञान भरत. म्हणून जड वस्तूत ज्ञान तर नाहीच, परंतु काही वेळेला अज्ञानही असू शकतं. अज्ञान आम्हाला ते निर्माण करून देतं. तेव्हा आम्ही जड वस्तूंच्या संपर्कामध्ये नेहमी राहतो. आहे की नाही. घराची सगळी भांडी, सगळे पदार्थ, सगळ्या वस्तू, आता बाजारातल्या, घरातल्या, शेतातल्या, बाहेरच्या सगळ्या वस्तूंशी आमचा संपर्क असतो. संपर्क म्हणजे सहवास, साहचर्य. अरे मग तुमच्या जडाच्या सोबतीमध्ये राहता तर मग तुमच्यामध्ये अज्ञान येईल ना. तुम्ही ज्याची संगत करता त्याचे दोष तुमच्यामध्ये येतील ना. आज दारुड्याची संगत धरली म्हणजे काय होईल, तर दारू पितो तो, मग त्याचे दोष आपल्यामध्ये येणार. मग आपण जड वस्तूंचा संग्रह करतो, जड वस्तूंच्या सहवासामध्ये राहतो आणि जड वस्तूंचं अज्ञान होत. म्हणजे आमचं अज्ञान कसं वाढत जात हे ज्ञानाला समजून
अरे म्हणून या जड वस्तूंपासून त्याला बाजूला वाही माया सुद्धा आता या मायेतून बाहेर या हे ज्ञान वस्तू. आणि मग कशाजवळ या चेतन वस्तू जवळ येणार. जी चैतन्य जिवंत वस्तू आहे ना तिच्याजवळ या. हे सुद्धा पाहूया. सगळ्या जिवंत चेतन वस्तू काही तुम्हाला ज्ञान देतील असं नाही. तेव्हा अनेक प्रकारचे विचारी जे लोक आहेत, पापी लोक आहेत, त्यांच्या संगतीत कशाला राहतात. त्याचे चेतन ते आता. पण अशा पापी लोकांच्या संगतीमध्ये, दुराचारी लोकांच्या संगतीमध्ये सुद्धा आपल्याला माया येते, अज्ञान येते. मग संगत कुणाची धरायची ज्ञानवा त्याच्या संगा मला अहो संतांची संगत राहणार, साधू संतांची संगत राहणार. साधू संगती, ज्या साधू संगतीमध्ये आम्हाला भगवंताचं नाव मिळतं ते घ्यायला, आणि ते जर आम्ही घ्यायला लागलो तर आमचा अज्ञान आपोआप दूर होतं. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो, इथं आपण प्रवचनापूर्वी जे दिगंबरा दिगंबरा म्हणत असतो त्याच्याने आपलं पुण्य वाढत असतं आणि अज्ञान दूर जात. इथं आपण 15-20 मिनिटं दिगंबरा दिगंबरा, काही लोक असं म्हणत असेल आम्ही दिगंबरा दिगंबरा चालू आहे हो, आपण प्रवचनाच्या वेळेला जाऊन पोहोचू तिथं. म्हणजे तुम्हाला दिगंबरा दिगंबरा नाही म्हणा असं वाटत, नाही म्हणा असं वाटत. आणि जर मला असं वाटत नसेल तर हे जे ज्ञानोबांचं प्रवचन आहे ना हे शिकणारच नाही. कारण त्या दिगंबरा दिगंबरा म्हणण्याने आमची शुद्धी होते. एक वाणीची शुद्धी होते, मनाची शुद्धी होते, बुद्धीची शुद्धी होते. आणि अशा शुद्ध अंतकरणामध्ये मग आपण हे जे ऐकलं ना हे चांगलं कळतं, समजतं, परिणाम होतो त्याचा. म्हणून इथं आम्ही जे दिगंबरा दिगंबरा म्हणत असतो ते व्यर्थ नाही, उगाच नाही, वेळ खाण्यासाठी नाही. ते तेव्हा दिगंबरा दिगंबरा जो जास्त वेळ म्हणेल तो जास्त पुण्यवान होईल, त्याचं पाप आणखी निघून जाईल आणि त्याला ज्ञानोबाचं प्रवचन चांगल्या पद्धतीने कळायला लागेल. तेव्हा जड वस्तूमध्ये अज्ञान असतं, जड वस्तूंचा संग्रह करू नये. हा जो जीव भाव आहे आमचा जीव, याच्यामध्ये ज्ञानही आहे आणि अज्ञानही आहे. जड वस्तूमध्ये ज्ञान नाही, फक्त अज्ञान आहे. लक्षात घ्या, जड वस्तूमध्ये फक्त अज्ञान असू शकतं, ज्ञान नाही. जीव भाव जो आमच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये चेतना आहे, त्यामुळे त्यामध्ये ज्ञानी आहे आणि अज्ञानी आहे. आणि जो शिवभाव येतो मग त्याच्यामध्ये फक्त ज्ञान आहे. व शिवभावाकडे जाण्यासाठी आपला सगळा प्रयत्न आहे हा. म्हणून ते नाव घ्यायचं, ते देवाचं नाव घ्यायचं, त्यामुळे शिवभाव निर्माण होतो. ईश्वराच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी अज्ञान नाही. तेव्हा आत्म्याच्या ठिकाणी तर ज्ञानही नाही, अज्ञानही नाही. तुमचं ज्ञान आणि अज्ञान हे जगाचं ज्ञान आणि जगाचं अज्ञान हे दोन्ही आत्म्याच्या ठिकाणी नाही. तिथं शुद्ध ज्ञान आहे, निखळ ज्ञान आहे. म्हणून आता ज्ञानोबा दृष्टांत घेऊन आले, फार सुंदर दृष्टांत आहे. ज्ञानोबांनी आता या वास्तविक या स्थितीवर दृष्टांत द्यावा आणि दृष्टांताने आता आपल्याला समजून सांगावं. संत ज्ञानोबांची प्रतिमेची आपल्याला किती स्तुती करावी, किती कौतुक करावं त्याचं. बघा का सुंदर दृष्टांत दिलाय त्यांनी. आता आत्म्यामध्ये ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही हे सांगण्यासाठी ज्ञानोबा दृष्टांत देतात. बरं, राती म्हणून दिवे दृष्टांत. आता ही दृष्टांताची मुली
राती म्हणून दिवे पडती की लावावे, वाचून सूर्यासदे शिणणे होय. फार सोपी आहे. काम करण्यावर राती म्हणून दिवे पडती की लावावे, वाचून सूर्यासदे शिणणे होय. काम करण्यावर आपलाच अनुभव सांगतात ते सगळ्यांचा. ते म्हणतात रात्र झाली की अंधार येतो. हे तर सरळ ना, रात झाली की अंधार येतो की नाही. मग अंधार आला की दिवे लावावे लागतात. घरामध्ये आपण दिवे लावतो. रात झाली की दिवा लावावा लागतो. हे तर सरळ की नाही. राती म्हणून दिवे पडती की लावावे, रात्री म्हणजे रात्री झालं की दिवे लावावे लागतात. किती सोपं आहे. सगळ्यांना माहिती आहे रात्र झाली की दिवा लावा. हो रात झाली आता दिवा लावा. का अंधार होतो. रात झाली की अंधार होतो. अंधार होतो म्हणून दिवा लावायचा, म्हणजे प्रकाश होतो. आता कोणी जर म्हणेल की आता 12 वाजले दिवसाचे, सूर्य अगदी टळटळीत ऊन पडलेले, लावा दिवे. दिवे तुमच्या का बरं लावत आता दिवे. दिवस उगवा. 12 वाजून गेले, लावा दिवे. कारण दिवे लावणं म्हणजे नुसता शिवून बघते काम करून त्या दिव्यांचा. का करतील ते दिवे. अरे तो एवढा सूर्यनारायण आता प्रकाश देऊन राहिलेले, सगळं काही तुम्हाला विजेत दिसून राहिलेले आहे ना, तुम्ही दिवा लावून काय करणार. हा दृष्टांत आहे. रात्र झाली म्हणजे दिवे लावतो, आणि सूर्य असताना दिवे लावणं म्हणजे नुसता शिवणे. कष्ट आहे नुसते. काऊन तुम्ही त्या दिव्यांचा. तसं ज्ञान म्हणतात. अरे जिथं अज्ञान आणि ज्ञान नाही, तो जो आत्मा आहे, तो आत्मसूर्य ज्या ठिकाणी समजतो आहे, प्रकाशतो आहे, इथं तुम्हाला अज्ञानही दिसणार नाही. तुमचं त्या ज्ञान सापेक्ष जे ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हणतात. तुम्ही लौकिक ज्ञान ते नाही तिथे. बरं, तेव्हा आत्मस्थितीमध्ये कुठलाही दुसरा प्रकाश नाही. आत्म्याशिवाय दुसरा प्रकाश नाही. प्रकाश या शब्दाचा अर्थ ज्ञान. आत्मप्रकाश म्हणजे आत्मज्ञान. तेव्हा आत्म्याच्या ज्ञानाशिवाय, आत्म्याच्या प्रकाशाशिवाय दुसरं कुठलाही प्रकाश त्या ठिकाणी नाही. कारण हा प्रकाश सगळ्यांना प्रकाशित करणारा असल्यामुळं दुसरं कुठला प्रकाश किती त्याला प्रकाशित करेल. कुठला दिवा लावायचा तुम्ही आत्म्याच्या ठिकाणी. तिथं अंधारच नाही, दिवा लावण्याचा काय प्रश्न आला. तिथं अज्ञानच नाही, तिथे ज्ञान कुठे घेणार तुम्ही तुमचं. हे तात्पर्य असं की आत्मा जो आहे त्या आत्म्यामध्ये जे ज्ञान आहे किंवा जो प्रकाश आहे त्या ज्ञानाचा, तिथं दिवे लावण्याची गरज नाही. तिथं हे दुसरं ज्ञान देण्याची गरज नाही, असं ज्ञानोबा सांगून राहिले. चला ना त्या आत्म्यामध्ये. ज्ञानोबा सगळ्यांना आमंत्रण देतात. बरं चला हो आत्म्याकडे चला. आणि खरोखर हे फार महान कार्य ज्ञानोबाचं. ज्ञान म्हणतात म्हणून या ज्ञान नाही तेथेच गेले ज्ञानही. 12वी ओळी आहे. म्हणून या ज्ञान नाही तेथेच गेले ज्ञानही. आता निमिषोन्निमिषा ठेवी वाट. आता निमिषोन्निमिष, निमिष आणि उन्मेष
दोघांची वाट लागली आता. मी काय बोलता ज्ञान आपल्याला असं सांगलेलं आता, ज्या ठिकाणी ज्ञानही नाही ना अज्ञान आहे, कोणतं ज्ञान हे जगाचं ज्ञान आणि ह्या जगाचं अज्ञान. बरं, ज्या ठिकाणी त्या आत्मस्वरूपामध्ये जगाचं अज्ञानही नाही ज्ञानही येऊन गेले, मग तिथं निमेष आणि निमेष, निमेष म्हणजे मिटणं डोळे आणि निमेष म्हणजे डोळे बोलणं, मग तिथं डोळ्यांची उघड झाप नाही. ज्ञानोबा त्या ठिकाणी झाकणं आणि उघडणं डोळ्यांचं तिथं बंद. कसं बघ आता, ज्ञान आणि अज्ञानच जिथं नाहीये तिथं जे आहे ते स्वच्छ शुद्ध सात्विक असं सगळं ज्ञानमय आहे. मग डोळे बंद करण्याचं कारणच नाही, आणि जर डोळे बंद करण्याचंच कारण नाही तर उघडण्याचं कारण कशाला येईल? आपण डोळे बंद करून घेतो म्हणून उघडावं लागतात ते का? तेव्हा डोळ्यांचं उघडझाप त्या ठिकाणी बंद. असा हा आत्मराज आहे. त्या आत्मराजाच्या त्या ज्ञान स्वरूपाचं दर्शन घ्या. ते स्वरूपाचं दर्शन असं काही लक्षण आहे की ते त्या ठिकाणी तुमच्या डोळ्यांची उघडझाप बंद करून टाकतात. तुम्हाला डोळे मिटण्याचं कारणच नाहीये, आणि डोळे जर मिटले नाही तर उघडण्याचं कारणच येते. अशा तऱ्हेने म्हणतात, चला हो चला त्या आत्म्याला पहा. मला तर सगळं कसं आहे तो. तेव्हा आत्मा स्वयं प्रकाश आहे. तिथं त्याचं जे प्रकाशन आहे ते काही या दिव्याच्या प्रकाशासारखं नाही जग. आत्म्याचा प्रकाश हा स्वयंप्रकाश असून चेतन आहे. तो चेतन प्रकाश म्हणजे ज्ञान देणारा आहे, कळणारा, समज देणारा प्रकाश येतो. हे जे प्रकाश आहे सगळे सूर्य चंद्र वगैरेचे, हे जड प्रकाश हे आम्हाला ज्ञान देऊ शकत नाही. प्रकाश देखील, पण प्रकाशामुळे जे कळणं ते नाही. तसं ज्ञान, तसं आत्म्याचं ज्ञानाच्या प्रकाशाचा आत्मप्रकाश जो आहे तो चैतन्य प्रकाश आहे, चेतन प्रकाश आहे, ज्ञान प्रकाश येतो, ज्ञान देणारा प्रकाश येतो. म्हणून आत्म्याचं दर्शन घ्यायला पाहिजे असं ज्ञान म्हणतात. बघा आपला जो संसार आहे ना, आता मी संसारात हो, आता मी दर्शनाला चला हो, ज्ञानोबा आता बोलणार तुम्हाला आत्म्याचं दर्शन घ्यायला तर चला. नाही हो, आमची कितीतरी कामं पडली संसारामध्ये, कुठे पण तुम्ही आम्हाला घेऊन चालले आत्म्याकडे. मग तुमचा जो संसार आहे ना, तो संसार कसा आहे माहितीये का तुम्हाला? कसा आहे तुमचा संसार? तुमचा संसार हा ज्ञान आणि अज्ञान दोघांनी भरलेला आहे. संसारामध्ये ज्ञानही आहे, तुमचं ज्ञान जगाचं ज्ञान, संसाराचं ज्ञान, आणि संसाराचं अज्ञानही आहे. तेव्हा संसार हा ज्ञान आणि अज्ञान यांनी भरलेलं मिश्रण आहे. संसारामध्ये दोन्ही गोष्टी येत्या. म्हणतात ज्ञानी पुरुषाला म्हणून संसार आवडत नाही. जो आत्मज्ञानी होऊ इच्छितो त्याला संसार का आवडत नाही? कारण या संसारामध्ये जर राहिलं ना तर ते अज्ञानी हे ज्ञानी त्याचा सापेक्ष दोन मिळतात आपल्याला. आमच्या मनाला, बुद्धीला, चित्ताला, सगळ्यांना मिळून करू. ज्ञानी सत्पुरुष संसारामध्ये रमत नाही.
त्यांना संसार गोड वाटत नाही. संसार गोड वाटणं म्हणजे संसारामध्ये रमणं. संसार गोड न वाटणं म्हणजे विरक्ती येणं, वैराग्य येणं. वैराग्य आल्याशिवाय संसार सुटू शकत नाही. हे ज्ञान आणि अज्ञान नाही तर तुमच्या पाठीशी आजूबाजूला घेरूनच राहतं संसारामध्ये. तेव्हा अशा संसारातून हळूहळू निवृत्त व्हा, बाजूला व्हा, निघा थोडस. आणि असं थोडं थोडं निघत गेला तर तुम्हाला तो परमार्थाचा रस्ता सुरू होईल, असं त्यामुळे आपल्याला समोर आले. म्हणून ज्ञानवासाच्या ज्ञानी माणसाचं हे जे प्रवचन आहे हे एवढ्यासाठी ऐकायचं की ज्ञानवा आमचं हे ज्ञान अज्ञान कसं संपलं संसारातलं. ज्ञानवा म्हणतात संसारामध्ये तर ज्ञान आणि अज्ञान यांची जोडी अखंड राहते, पण आत्म्यामध्ये संसार नाही आणि आत्म्यामध्ये ज्ञानी नाही, तुमचं अज्ञानी नाही. चलो आत्म्यामध्ये काहीच नाहीये, म्हणून आत्म्याकडे चला. निदान आत्म्याचा थोडासा स्पर्श घ्या. ते जे अमृत आहे त्याच्यामधलं थोडस तरी चाखा. हा अमृताचा अनुभव आहे. ज्ञानोबद्दल आज थोडस तरी ऐका, कानामध्ये जाऊ द्या. हा बदल होतो की नाही. म्हणून संसारी लोकांनी अमृतानुभव अवश्य वाचावा, ऐकावा, समजून घ्यावा, असं ज्ञान सांगायला. आज तुमच्यासाठी मी सांगतोय नुसतं चैतन्य व्यवहार करू शकत नाही. चैतन्याला जडाची पुष्टी असते आणि तो संसार. संसारामध्ये चेतन आणि जड एकत्र आहे. बघा ती हा मजा आहे संसारामध्ये, पण हा सुख मिळतो मला. मग त्या सुखासाठी आम्ही संसार करतो ना. असा आमचा संसाराकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जड आणि चैतन्याने मिश्रित व्यवहार होण्याचा संसार आहे. कारण चैतन्य नसलं तरी व्यवहार करता येणार नाही, आणि जड असलं तरी सुद्धा जडाशी तर संबंधच आहे आमचा. तेव्हा जड आणि चैतन्यांना युक्त होऊन आम्ही संसार करतो. अशा प्रकारचा सुंदर प्रकारे उद्या आपण तुझा भाग होऊ. आजची सत्संगाची वेळ संपली. हरि ओम.